नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बीड जिल्हा गेवराई तालुका आणि पाडळसिंगी या ठिकाणी। आज आपण अशा अनोख्या अशा वेगळ्या शेतीबद्दल आणि वेगळ्या फार्मिंगबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। आणि ही अनोखी आणि अशी वेगळी जी की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या मराठवाड्यामध्ये प्रथमतःच असा अनोखा प्रयोग केलेला असे शेतकरी आपण अशा शेतकऱ्यांना भेटणार आहोत। आणि ही अनोखी शेती तरी काय नेमकं आणि ह्याचा आपल्याला शेतकऱ्याला आणि आपल्याला त्याचा काय फायदा होणार आहे याच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर आपण आज आलेलो आहोत घोडके सरांच्या शेतीवरती। आपण प्रथमतः त्यांचा परिचय घेऊ। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। मला सर तुमचा परिचय सांगा। मी घोडके भीष्मा विष्णू, राहणार पाडळसिंगी, तालुका गेवराई, जिल्हा बीड। सर आपण या शेतीमध्ये प्रगतशील आपण काम करत आहात आणि आपल्याकडे हे जे आपण नवीनच प्रकारचं काय म्हणते पीक आणलेलं आहे आणि हे असं आम्हाला माहिती ह्याची आमच्या शेतकऱ्याला थोडी माहिती सांगा की ह्या पिकामुळं शेतकऱ्याचा काय फायदा होणार आहे आणि ते कशासाठी वापरले जाणार आहे आणि ते आपण म्हणजे शेतकऱ्यांची समजा निगडीत असणार आहे काही की आपले जी शेतीशी संबंधित काही आपले जी छोटे मोठे आपण त्याला म्हणतो जोडधंदा, तर ह्या जोडधंद्यासाठी हे कसं फायदेशीर आहे तर हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत। तर सर तुम्ही आम्हाला थोडी मार्गदर्शन करा आमच्या शेतकरी बांधवांना। ठीक आहे। तर प्रथम सगळ्यांना नमस्कार। बघा, हे जे आहे याला ॲझोला फार्मिंग म्हणतात। हे ॲझोला नावाचं असं गवत आहे की जे शेवाळवर्गीय आहे आणि ते पाण्यावरती वाढतं। आता सध्या आपण प्रत्येकजण म्हणतोय की पशुपालन केलं पाहिजे, पशुधन वाढवलं पाहिजे, परंतु पशुधनावरचा जो त्यांच्या चाऱ्यावरचा जो वाढता खर्च आहे हा खर्च पाहता लोक पशुपालनापासून दूर चाललेत। म्हणजे सर मी असं तुम्हाला विचारल की ह्या फार्मिंगमुळं आपल्याकडे जे काही पशुपालन आहे आपल्याकडे एक मोठा गोटा पण आहे, म्हशीचा पण गोटा आहे, दुधाचा म्हणजे दुग्ध व्यवसाय पण आहे आणि कुक्कुटपालन पण गावरान पद्धतीचं कुक्कुटपालन आहे। म्हणजे आपल्याला ही फार्मिंग करण्यापाठीमागचा मेन हेतू म्हणजे जे की आपला जी चाऱ्यावर खर्च होत होता किंवा आपल्या जी कोंबड्यांसाठी फूडसाठी जी खर्च होत होता तो खर्च अतिशय कमी प्रकारे लागणार आहे किंवा शेतकऱ्याचा त्यात पैसा वाचवणार आहे किंवा तुमचा पण वाचलाय। असं तुम्ही आणखी त्याच्याबद्दल आम्हाला सविस्तर मार्गदर्शन करा। तर सुरुवातीला आपण काय करायचं, सुरुवातीला अशा प्रकारचा मी आता 4x8चा हा खड्डा म्हणतात, जमिनीवरती आपण एक हौद तयार केलेला आहे। या हौदामध्ये 8 इंचापर्यंत फक्त पाणी भरायचं आणि त्या पाण्यामध्ये आपली जी उपजाऊ माती आहे ही माती आणि एक 50 किलो थोडं कुजलेलं 8 दिवसापूर्वीचं शेण मिक्स करून आपण याच्यामध्ये टाकायचं। हे टाकल्यानंतर जे ॲझोलाचं बीज आहे हे आपल्याकडे आता उपलब्ध झालेलं आहे। आपण हे मी उस्मानाबादून आणलं होतं हे बीज, आपल्या गावातील डॉक्टर मॅडमनं मला ते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलं होतं। तर हे बीज मी टाकलं 21-22 दिवसानंतर हे अशा प्रकारचं झालंय। आता यातलं काल परवा पण काढलंय आणि एका दिवसाआड आम्ही यातलं 1.5 किलो 2 किलो आम्ही यातलं काढतो। म्हणजे सर एक दिवसाला तुम्ही ह्या 4x8च्या खड्ड्यामधून तर आपल्याला दिवसाला सर अंदाजे किती यातून उत्पन्न निघू शकतं? अर्धा ते पाऊण किलो ॲझोला तुम्हाला यातून निघू शकतो। आणि तो पाऊण किलो ॲझोला म्हणजे असं आहे की याच्यामध्ये इतकं प्रोटीन्स आहे की आपण दुभत्या जनावरांना चारलं दुधाची फॅट वाढतो, दुधाची डिग्री वाढते, दुधाची गुणवत्ता वाढते आणि कोंबड्या पण माझ्या म्हणजे अंडे देण्यास फरक पडलेला आहे, अंड्यामध्ये वाढ झालेली, कारण की ह्या गवतामध्ये प्रोटीन भरपूर आहे। ह्या गवतामध्ये प्रोटीन असल्यामुळं त्याचे 2 फायदे झाले। जे की तुमचे जी पशुधन आहे ते निरोगी राहायला लागलं, त्याच्यानंतर पाहिजे ते त्याला प्रोटीन मिळायला लागले आणि विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या गर्भधारणा म्हणा किंवा आणखी त्यांना उत्पादन क्षमता वाढवण्याची ताकद त्यांच्यात आली आणि खर्चही वाचला। तर सर ही अशाच प्रकारचं जर बीज आम्हाला कोणाला शेतकऱ्याला पाहिजे असेल तर याच्यासाठी तुम्ही आम्हाला कसं देऊ शकता? त्याच्यासाठी तुम्ही तुमचा पत्ता, तुमचं नाव आणि नंबर आम्हाला सांगा, आमचे शेतकरी तुमच्याशी संपर्क साधतील। ठीक आहे। तर मी अशा प्रकारचे माझ्याकडं सध्या 2 बेड अवेलेबल आहेत, आणखी 3 बेड अवेलेबल होतील। तर या बेडमधून आपला साधारणतः दोन्ही बेडमधून आपल्याला रोज 1.5 ते 2-2.5 किलोपर्यंत आपल्याला यातून ॲझोला मिळतोय। आणि हा ॲझोला आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण पाव किलो जरी ॲझोला नेला तरी आपण आपल्या एका हौदामधून तो परत वाढवू शकता त्याला। आणि हे मिळण्यासाठी तुम्हाला आपल्या या ठिकाणी आपल्या फार्मवरती जरी आलं तरी चालेल। संपर्क आपला 9421341680 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। सर आणखी एक वेळेस नंबर सांगा, काही लोकांच्या लक्षात राहत नाही, तर तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर चांगल्या पद्धतीने सांगा। 9421
34 34 16 16 80. 80. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा आपल्याला नंबर सरांचा मिळालेला आहे आणि तुम्ही डायरेक्ट व्हिजिट पण करू शकता किंवा त्यांच्याशी संपर्क करून तुम्हाला जर याचं बीज पाहिजे असेल तर हे सुद्धा उपलब्ध होऊ शकतं. आज आपल्या बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी आज पहिल्याच म्हणजे मला माझ्या पाहण्यामध्ये तर स्टार्टिंगच आहे आणि ही शेती आतापर्यंत कोणी करत नाही आणि ह्या शेतीसाठी लागणारा खर्चही देखील कमी प्रमाणात आहे. कारण याच्यासाठी जे कच्चं मटेरियल लागतं, रॉ मटेरियल जे लागतं तर ते आपल्याकडेच उपलब्ध माती आणि असतं. शेण. त्याच्यामुळं माती आणि शेण आपल्या माती शेतात आहे आणि शेण पण आपल्या गोधनाचंच आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे याला जास्त खर्च करायची गरज नाही आणि याच्यामुळं आपली जी उत्पादकता वाढणार आहे आणि खर्च कमी होणार आहे. याच्यामुळं आपला शेतकरी समृद्ध होणार आहे. तर शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी पण संपर्क साधून आपलं हे बीज मागून घ्यावा आणि आपल्या पशुधनासाठी, कुक्कुटपालनासाठी ह्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद.